श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत कुंदन हार। पहिल्यांदा घेतलेत मी हिरवे मणी, कुंदन, टाकणीची तार, लॉक बीड्स, 0.5 mm ची तार, मनी कॅप, गोल्डन कलरचे मणी आणि गोंडा। ही आपण टाकणीची तार घेतलेली आहे। त्या गुच्छातून आपल्याला ह्या टाकणीची तार वेगळी करायची आहे। या टाकणीच्या तारेला दोन्ही साइडनं गोंडे असतात। पहिल्यांदा आपल्याला 0.5 mm ची तार कट करून घ्यायची आहे आणि गोंड्यात ओवून या तारेमध्ये आपल्याला लॉक बीड्सचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि पकडीने तो चेपायचा आहे, त्यामुळे तार एकदम पॅक होईल। तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये कशा प्रकारे मी करत आहे ते। यामुळे तार एकदम गोंड्याला पॅक होणार आहे। नंतर मी 2 हिरवे मणी ओवणार आहे। दोन्ही तारेच्या साइडला एक एक हिरवा मणी ओवून घेत आहे व नंतर जे चौकोनी कुंदन आहेत ते चौकोनी सरळ न ओवता मी तिरक्या आकारात ओवून घेणार आहे, जेणेकरून आपल्या सेटला युनिक लुक येईल। कुंदन ओवून झाल्यावर पुन्हा 2 हिरवे मणी ओवणार आहोत आणि पुन्हा तशाच आकारात कुंदनही ओवून घेणार आहोत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक एक कुंदन आणि 2 हिरवे मणी असे शेवटपर्यंत ओवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आपल्याकडे जर आपल्या आवडीच्या कलरचे सेट नसतील तर आपण असे कुंदन आणि मणी वापरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेट बनवू शकतो। असे सेट बनवण्यासाठी आपल्याला सामानही कमी पैशात मिळते आणि आपला आपण सेट बनवून घालणे याचा आनंद खूपच वेगळा असतो। या सेटवरती जर तुम्हाला मॅचिंग इयरिंग्स करायचे असतील तर कुंदनच्या पाठीमागे ग्लूच्या साहाय्याने इयरिंग स्टड चिकटवून आपल्याला यावरती मॅचिंग इयरिंग्स पण बनवता येतील। अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत कुंदन आणि मण्यांचा सेट ओवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता माझा पूर्ण सेट झालेला आहे। आता या तारेची मी गाठ मारून घेणार आहे आणि यामध्ये गोंडा आणि लॉक बीड्स ओवून पॅक करून घेणार आहे। पहिल्यांदा ही तार मी गोंड्यातून ओवून घेत आहे आणि नंतर त्याच्यामध्ये लॉक बीड्स ओवून घ्यायचे आहे आणि ते पकडने चेपून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली तार निसटणार नाही आणि त्या जागेवर पॅक होईल व नंतर आपली तार आपल्याला कट केली तरी चालेल। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। राहिलेली तार आपल्याला कट करून घ्यायची आहे। आणि त्याचे टोक टोचू नये म्हणून ते पकडीने आतल्या साईडला दुमडून परत पॅक करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सेट तयार झालेला आहे। आता आपल्याला टाकणीची तार मधोमध कट करून घ्यायची आहे। त्याच्या एका तुकड्यामध्ये गोल्डन मणी घालायचा आहे,
जेणेकरून त्याच्या पाठीमागे जो मोठा मणी घालणार आहे तो खाली पडू नये। तारेमध्ये एक उलटी कॅप घालून त्याच्यावरती हिरवा मणी घालून परत एक कॅप घालून घेत आहे मी। याला पकडच्या साहाय्याने पकडून गोल गोल पिळा मारून घ्यायचा आहे, जेणेकरून ते लटकन अडकवण्यासाठी तयार झाल्यासारखं दिसेल। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी तयार केले आहे। त्याची तार टोचू नये म्हणून आतल्या साईडने पकडणे आवळायचे आहे। अशा प्रकारे छोटे छोटे लटकन हिरव्या मण्यांचे तयार झालेले आहेत। आता आपल्याला गोल कडी घेऊन त्यामध्ये 2 घुंगरी किंवा पांढऱ्या मण्यांची छोटी लटकन आहेत ते घालायचे आहेत आणि हिरवा त्याच्यात मणी घालून ती गोल रिंग आपल्याला हिरव्या कुंदन खाली पॅक करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी लटकन तयार केलेले आहे। आता ह्या संपूर्ण सेटला आपल्याला अशाच प्रकारे कुंदनच्या खालच्या कोपऱ्यावरती गोलकडीच्या साहाय्याने हे लटकन छोटे छोटे अडकून घ्यायचे आहेत। असंच आपल्याला संपूर्ण सेटला करायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये संपूर्ण सेटला मी हिरव्या कुंदनला खाली छोटे छोटे लटकन अडकून घेतलेले आहेत, त्यामुळे हा सेट किती सुंदर दिसत आहे। या कुंदन सेटचे सामान आपल्याला इझिली मार्केटमध्ये मिळून जाते आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही कलरमध्ये आपल्याला आवडेल असे सेट बनवता येतील। तुम्ही पाहू शकता कसा सेट तयार झालेला आहे ते। माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।